हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज सिम्युलेटरीचा 2 मार्कचे क्वेश्चन बघणार आहोत. या 2 मार्कच्या क्वेश्चन मध्ये येतं तरी काय, तर यासाठी येते ऍक्टिव्हिटीज आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन. तर ऍक्टिव्हिटीज येताना तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीज आल्यानंतर तर रिराईट जर असेल आणि 4 बॉक्स जर असेल तर ती 2 मार्क्स साठी येतात. 6 बॉक्स असेल तर 3 मार्क्स साठी येतात. मग अशी ऍक्टिव्हिटीज जी रिपीट झालेली वेळोवेळी सांगतोय की तुम्ही ह्या ऍक्टिव्हिटीज जे आलेल्या आहेत किंवा येणार आहेत अशा ऍक्टिव्हिटीज तुम्ही प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त प्रॅक्टिस केलेल्या ऍक्टिव्हिटीज सिम्युलेटरी मध्ये येती. नाही आली तर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन येतो. ऍक्टिव्हिटी नाही आली की डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन येतो. तो पण तुम्हाला दोन्ही पण सोबत रॅन्डमली तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी फर्स्ट ऍक्टिव्हिटी आणि देन डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन. मग फर्स्ट ऍक्टिव्हिटी येताना आम्ही कशी सॉल्व्ह करायची, तर फर्स्ट रिराईट जरा करायचीच आहे तुम्हाला, पुन्हा तुमच्या आन्सर बुक मध्ये लिहायचे आहे. मग ऍक्टिव्हिटी कशी येते ते बघणार आहोत आपण 2 मार्क्स साठी. इन अ ट्रायंगल ऍक्टिव्हिटी बघा, ही रिपीट ऍक्टिव्हिटी आहे, मोस्ट टाइम रिपीट झालेली ऍक्टिव्हिटी आहे. ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती इन ट्रायंगल एबीसी सेट डी इज पॅरलल साइड बीसी. ही जी साइड डी पॅरलल साइड एका ट्रायंगलच्या साइडला ती काय पॅरलल आहे. आणि इफ एडी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर and DB is equal to 9 centimeter. EC is equal to 7.5 centimeter. Then complete the following activity to find AE. आपल्याला इथे AE फाइंड करायचे. मग फर्स्ट ऍक्टिव्हिटी सेम राईट करून घ्यायची आहे. त्या ऍक्टिव्हिटीला नाव द्यायचंय आणि नंतर आपल्याला क्वेश्चन नंबर द्यायचा आहे आणि सॉल्व्ह करायला चालू करायचंय. मग लिहिणार इन ट्रायंगल एबीसी सेक डी इज पॅरलल साइड बीसी. आपल्याला गिव्हन आहे, इकडे लिहायची गरज नाही, ऑलरेडी ते लिहून काढेल. फक्त आपल्याला जे रेड बॉक्स मध्ये दिले तेच फिल करायचंय. एडी अपॉन बीडी इज इक्वल टू ए अपॉन ईसी. हे कशावर येतंय तर असा एक थेरम आहे, फर्स्ट थेरम आहे, भरपूर बीपीटी थेरम आहे, भरपूर महत्वाचा थेरम आहे. त्याची प्रॅक्टिस करा. याआधी मी फर्स्ट 1 मार्क्स साठी क्वेश्चन घेतला होता, त्यावेळेस सांगितलं होतं की बीपीटी थेरमची भरपूर प्रॅक्टिस करा. तुम्हाला बीपीटी थेरम आला पाहिजे, कन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम आला पाहिजे, एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगलचे थेरम आले पाहिजे, प्रॉपर्टीज माहित पाहिजे. 2 प्रॉपर्टीज ज्या महत्वाच्या आहेत ती त्यापैकी एक आपण डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन मध्ये घेणार आहोत, ती पण प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजे. मग तुम्हाला ज्या वेळेस थेरम माहित होईल त्या वेळेस प्रॉपर्टी माहित होईल, त्यावेळेस अशी ऍक्टिव्हिटी तुमच्या तोंडपाठ होऊन जाईल. म्हणजे ऍक्टिव्हिटी आली की तुम्ही 2 मार्क्स तुमचे फिक्स राहणार तिथं. मग हे जे आहे, जर एखादी ट्रायंगलला लाईन पॅरलल आहे, कोणता थेरम सांगतोय, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सांगतोय की एखादी लाईन जर पॅरलल असेल तर त्याची साइड काय असते, रेशो मध्ये असते. हे कोण सांगतोय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग आता इथं आपण सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट करून घेतल्या. मग एसी ची व्हॅल्यू आहे का नाही, मग इथं फक्त बघून लिहायचंय 7.5. मग नेक्स्ट आपल्याला 7.5 इकडे काय होऊन जाईल, मल्टिप्लायला जाईल, कारण ई इथंच ठेवायचं आहे. याला मल्टिप्लायला गेलं अपॉनला काय राहील जाईल 9. अपॉनला काय राहून जाईल 9. तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्यायचं, आन्सर 5 येतं, 5 सेंटीमीटर. किंवा इथेही कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. इथे येते 3 आणि हे 2. यस, सेंटीमीटर लिहायची गरज नाही, ऑलरेडी फक्त बॉक्स आहे, बॉक्स मध्ये लिहू शकता सेंटीमीटर, किंवा 5 जर लिहिलं तरी चालेल. तर मग तुम्ही कॅल्क्युलेशन करून घेतल्यानंतर 7.5
हे होतात 15 डिवाइड बाय 3 5. यस. मग सेकंड ऍक्टिव्हिटीज आहे बघा इन फिगर. आता ही जी फिगर आहे तिची बात करतोय आपण. बीपी परपेंडिकुलर बीपी परपेंडिकुलर टू एसी. हे जे एसी आहे हे बीपी परपेंडिकुलर आहे एसी ला. आणि CQ is a perpendicular AB. APC एकाच लाईनवर असतात असा प्रश्नाचं म्हणणं आहे. आणि AQB ते पण एकाच लाईनवर. देन प्रूव्ह दॅट triangle APB and triangle AQC are similar by following completing the following activity. तुम्ही सिमिलर आहे ते फक्त दाखवायचे. मग आता आपल्याला इथं फक्त अँगल दिलेला आहे APB 90 डिग्री ना. यस 90 डिग्री. APB अँगल किती आहे 90. AQC तो पण 90 डिग्री आहे. तो पण 90 डिग्री आहे. मग angle APB congruent angle AQC from 1 and 2 given आहे. आपल्याला हे फिल करायचंय फक्त. अँगल PAB congruent angle QAC. अँगल PAB and congruent angle QAC. मग हा जो अँगल A हा काय कॉमन अँगल आहे. कोणता अँगल आहे. कॉमन अँगल. कोणता अँगल आहे. कॉमन अँगल. आणि लास्ट ला आहे ट्रायंगल APB सिमिलर ट्रायंगल AQC बाय विच टेस्ट. कोणत्या टेस्ट नुसार. मग आपल्याला इथं 90 डिग्री आहे आणि इथं कॉमन अँगल आहे म्हणजे दोन अँगल भेटले. दोन जर अँगल भेटले तर तिचा टेस्ट असते ए टेस्ट. मी सांगतोय पुन्हा एकदा ए टेस्ट सुद्धा महत्वाचे आहे. साइड टेस्ट असेल, अँगल टेस्ट असेल, साइड टेस्ट असेल, या पण टेस्ट तुम्हाला खूप महत्वाचे. यामुळे तुम्हाला 1-2 मार्काचे जे पण क्वेश्चन असतील ते सर्व सॉल्व्ह करता येणार. फक्त तुम्हाला तिथं टेस्ट माहित पाहिजे. मग विच टेस्ट. ए टेस्ट झाल्या. 2 ऍक्टिव्हिटीज आहे. जर ऍक्टिव्हिटी झाली तर यापैकी पॉसिबिलिटी असते. सेम फक्त व्हॅल्यू चेंज होईल अशीच पॉसिबिलिटी असते. आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये येताना सेम ह्याच प्रकारचे क्वेश्चन येत असतात. तर इन द फिगर PM is equal to 10 centimeter. Area of a triangle PQS is equal to 100 square centimeter. Area of a triangle QRS is equal to 110 square centimeter. Then find NR. आता NR फाइंड करायचं आपल्याला. NR फाइंड करायचं ज्या वेळेस आपल्याला दोन्ही पण ट्रायंगल काय पाहिजे. सिमिलर ट्रायंगल पाहिजे. सिमिलर ट्रायंगल असेल तर आपण त्याचा एरिया ऑफ ट्रायंगल इन रेशिओ मध्ये दाखवू शकतो. मग सिमिलर ट्रायंगल असेल तर आपल्याला तिथं सिमिलर ट्रायंगल थेरम देखील यूज करता येतो. मग तो फॉर्म्युला यूज केला की आपल्याला हे सर्व त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करता येतं. यस. मग सोल्युशन मध्ये कोणता ट्रायंगल आहे. ट्रायंगल PQS and triangle QRS with same base. कोणते QS. जर सेम बेस असेल तर एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. Area of a triangle with the same base area of a similar triangle with the same base are proportional to their
हाइट्स प्रोपोर्शनल कोणासोबत असेल त्यांच्या हाईट सोबत. मग फक्त हाईट्स आपल्याला त्यांच्या हाईटचं आपल्याला रेशो इथे घ्यायचा आहे. जर केव्हा जर बेस सेम असेल तर बेस सेम असेल तर आणि जर येथे हाईट पण सेम असते तर मग अजून एक प्रॉपर्टी आहे. द एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगल विथ सेम हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर बेसिस. त्यांच्या बेसिसवर ते प्रोपोर्शनल राहील. बाय द प्रॉपर्टी आपण कसं राईट करू शकतो मग ट्रायंगल area of a triangle PQS ratio area of a triangle कोणता ट्रायंगल आहे QRS is equal to आता त्यांची हाईट काय पीएम ची व्हॅल्यू दिलेली म्हणून पीएम मग त्याची करस्पॉन्डिंग हाईट्स घ्यायची करस्पॉन्डिंग हाईट्स घ्यायची म्हणजे त्याचे सोबतची हाईट्सच येणार ना. पीएम ला हाईट कोणती मग येणार सुद्धा इथं काय हाईट. मग आपण व्हॅल्यू पुट करू एरिया ऑफ अ ट्रायंगल PQS इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. एरिया ऑफ अ ट्रायंगल PQS इज इक्वल टू 100 स्क्वेअर सेंटीमीटर आणि एरिया ऑफ अ ट्रायंगल QRS इज इक्वल टू 110 स्क्वेअर सेंटीमीटर. इथं स्क्वेअर सेंटीमीटर नाही लिहिलं तरी चालतं. पीएम ची व्हॅल्यू आहे 10 सेंटीमीटर आणि एनआर ला आपल्याला फाइंड करायचं आहे. मग एनआर इथे काय होता आपण इकडे जर घेतला त्याला तर तो येणार आणि हे 100 त्याला मल्टिप्लाय होईल. मग साईड त्याची चेंज करू 100 ला अपॉन ला पाठवू आणि एनआर ला त्याच्या जागी पाठवू. मग 100 अपॉन काय राहील इथे 100 म्हणजे साईड चेंज केली तरी सेम राहील. मग हे अपॉन ला होते तर इकडे मल्टिप्लाय ला येईल कोणाला 10 ला 100 अँड 10 हा झिरो कट हा झिरो कट हा झिरो कट हा झिरो कट. Therefore NR is equal to 11 सेंटीमीटर. सो पहिले 2 मार्क साठी येणार आहे फक्त 2 मार्क साठी येणार आहे. त्यासाठी जास्त सॉल्व नाही करायचं फक्त तुम्ही एनआर फाइंड केली 2 मार्क तुम्हाला तिथे येणार. मग सेकंड क्वेश्चन आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये इन ट्रायंगल एबीसी सिमिलर आहे ट्रायंगल PQR. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 81 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR is equal to 121 centimeter square. If BC is equal to 6.3 centimeters, then find the QR. सर इथं आता तर काहीच सांगितलेलं नाही पण दोन सिमिलर ट्रायंगल सांगितलेले मग सोल्युशन मध्ये ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR ABC सिमिलर ट्रायंगल PQR. जर मला एक थेरम माहिती आहे तो थेरम असा सांगतोय की जर त्यांचा एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो इतका असतो तर तो थेरम हे एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. मग आपण ते एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगल लिहून घ्यायचे कोणते ABC आणि त्याचा रेशो लिहायचा आहे ट्रायंगल PQR इज इक्वल टू. आता आपण या दोघांचा रेशो लिहिला त्यांच्या साईडचा पण करस्पॉन्डिंग साईडचा पण रेशो लिहावा लागेल. मग AB बरोबर कोण आहे PQ. BC बरोबर कोण आहे BC तर तिथं कोण येईल QR. मग आपल्याला फाइंड पण QR करायचंय. मग तो किती असतो साईडचा स्क्वेअर असतो मग BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. मग इथं त्याला डॉट डॉट देऊन लिहायचंय एरिया ऑफ थेरम ऑफ एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. त्याला लिहायचं आपल्याला त्या थेरमचं नाव आहे थेरम एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल.
एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. मग फक्त व्हॅल्यू पुट करा तिथं. एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी ची व्हॅल्यू किती आहे? 81 आणि पीक्यूआर ची किती आहे? 121. 81 upon therefore 121 is equal to what is the value of BC? 6.3 square upon QR square. QR square साइड चेंज करून घ्या. मग QR आपल्याला फाइंड करायचं आहे. मग QR साइड तिकडे नेलं तर मल्टिप्लाय जाईल 81 ला. बट 81 इकडे मल्टिप्लाय राहील तर इकडे काय जाईल? डिवाइड ला 81 आणि 121 काय होईल? मल्टिप्लाय होईल कशाला? 6.3 स्क्वेअर ला 121 इंटू 6.3 स्क्वेअर. आता आपल्याला क्यूआर स्क्वेअर नाही पाहिजे, फक्त क्यूआर पाहिजे. काय फाइंड करायचं आपल्याला? फक्त क्यूआर पाहिजे. तर क्यूआर फाइंड करायचं असेल, क्यू आर इज इक्वल टू, याचा जर स्क्वेअर काढून टाकला 121 चा स्क्वेअर रूट येतो 11 आणि 81 चा येतोय 9. मग डायरेक्टली राईट करू शकतो आपण 11 इंटू 6.3 आणि इथं 9. आता स्क्वेअर सेम दोन्ही साईडला स्क्वेअर असल्यामुळे हा स्क्वेअर जाईल याचा 121 चा 11 आणि 81 चा 9 आणि हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. मग हे जर कॅल्क्युलेशन केलं लास्टला क्यू आर इज इक्वल टू, हे पॉइंट नंतर द्या. फर्स्ट 9 7 जा 63, 9 7 जा 63 पॉइंट काढून घेतला होता, पुन्हा द्या. म्हणजे किती होऊन जाईल ते? 11 इंटू 0.7. मग पुन्हा मल्टिप्लाय केल्यानंतर त्याची व्हॅल्यू येईल 7.7 सेंटीमीटर. 7.7 सेंटीमीटर. असेच मी तुमच्यासाठी खूप महत्वाचे किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन देत असतो. त्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल आणि व्हिडिओ आताच बघत असाल तर तुमच्या मित्राला, तुमच्या सरांना ग्रो करण्यासाठी तुम्ही शेअर केलं पाहिजे. आणि चॅनल मोठं करायचं असेल किंवा मला सपोर्ट करायचा असेल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब देखील केलं पाहिजे. आणि हेच जर तुम्हाला व्हिडिओ याच्या कोणत्या विषयावरती, म्हणजेच मॅथच्या कोणत्या पार्ट वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे त्यासाठी तुम्हाला कमेंट देखील करावं लागेल. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांनो एक लाईक बनता आहे.